बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. नीट पुनर्परीक्षेची नवी तारीख आता जाहीर झाली. नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे. एनटीएनं नवी तारीख आता जाहीर केली. 3 मे रोजीची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली होती आणि आता नवीन तारीख समोर आली. नीटची पुनर्परीक्षा आता 21 जूनला होणार आहे. शिक्षण माफियांमुळे योग्य उमेदवारांवर अन्याय नको ही आमची देखील भूमिका आहे. परीक्षा माफियांशी आमची देखील लढाई सुरू आहे. गेस पेपरच्या माध्यमातून पेपर लीक झाला होता. परीक्षार्थींचं नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेतली जाते. पत्रकार परिषदेमधून मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे स्पष्ट केलं. हम 12 तारीख को छात्रों के हितों में हम नहीं चाहते थे कोई गलत कैंडिडेट एजुकेशन माफियाओं के षड्यंत्र से कोई भी सही छात्र की अधिकार वंचित हो जाए। इसीलिए हम बड़ी जिम्मेवारी के साथ हमने कहा था हम जीरो टॉलरेंस की अप्रोच में चलते हैं. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठीच परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच कठोर निर्णय घ्यावा लागला. 15 जून पर्यंत सर्वांना हॉल तिकीट मिळणार अशी माहिती त्यांनी दिली. 21 जूनला होणाऱ्या पुनर्परीक्षेला कोणतंही शुल्क नसणार आहे. पुढच्या वर्षापासून नीटची परीक्षा कॉम्प्युटरवर होईल असं देखील प्रधान यांनी म्हटलं. एनटीए ने नीट यूजी का नई परीक्षा की तिथि घोषणा किया है. 21 जून को री एग्जामिनेशन की डेट घोषणा की है. परीक्षा कैंसिल के दिन एनटीए ने एक निर्णय तुरंत कहा था कि हम जो एग्जामिनेशन हो गई उस एग्जामिनेशन की फीस को हम स्टूडेंट को रिटर्न करेंगे. हम उसमें एनटीए वचनबद्ध है और जो आगे वाला परीक्षा होगा उसकी जीरो फीस होगा. हम विद्यार्थियों के ऊपर कोई आर्थिक बोझ ना आए हम उसकी दायित्व ले रहे हैं.